आज माझा वाढदिवस आहे आणि मेन म्हणजे कसं आहे, जेन्युअनली आपण सगळेजण बर्थडे करतो, पार्टीज वगैरे असतात, बऱ्याचशा काही गोष्टी असतात. पण आज मला असं वाटलं होतं की मी माझा बर्थडे काहीतरी स्पेशल लोकांशी करावा. तर मी आज अकोटमध्ये अंजनगाव रोडला एक स्कूल आहे, मोतीरामजी चिंचोळकरांची यांची मूक बधीर. इथं लहान लहान मुलं आहेत, तुम्ही पाहू शकता की जेन्युअनली कसं असतं ना, कधी कधी यांच्यासोबत पण आपण बर्थडे केला की थोडा म्हणजे इमोशनल मला खूप चांगलं वाटत आहे. तशी टीचर स्टाफ वगैरे खूप चांगले आहेत, सहकारी आहेत. त्यांनी म्हणजे आम्ही नॉर्मली केक आणि थोडा नाश्ता वगैरे त्यांच्यासाठी काही पेन बुक्स आणलेले आहेत. इथं आल्यानंतर एक खूप चांगली फिलिंग आली. कधीतरी आपला निवांत एक दिवस असावा की आपला वाढदिवस म्हणून, तसं तर आपण शक्यतो येत नाही. हे खूप स्पेशल मुलं असतात, थोडं इथं येऊन यांच्यासोबत पण टाइम स्पेंड करावा, एक माणुसकीची जाणीव मिळून देईल. आणि मी सर्वांना थँक्यू म्हणतो सर, तुम्ही मला इथं येऊ दिला आणि मुलांनी थोडं सहभाग करून दिला. तर थँक्स फॉर एव्हरीथिंग. नमस्कार मित्रांनो, आज माझा बर्थडे आहे आणि म्हणजेच लाईक वाढदिवस आहे माझा. तर मी कसं आहे ना, आपण नॉर्मली आपला बर्थडे फॅमिलीसोबत मित्रांसोबत सेलिब्रेट करतो. पण मी आज इथं मूक बधीर मुलांच्या स्कूलमध्ये आलो. तर छोटे छोटे लहान मुलं आहेत. ते खरं म्हटलं ना तर आज जे मला फिलिंग आली, खूप आनंदासारखं आणि इमोशनल फिलिंग येत आहे. आपण बर्थडेज करतो, पार्टीज करतो, खूप साऱ्या काही गोष्टी असतात, पण खरं या मुलांसोबत बर्थडे करायचा. छोटे छोटे मुलं आहेत आणि खूप स्पेशल चाइल्ड आहेत. कसं काय नाही, यांच्यात काही कमतरता आहेत. खूप म्हणजे असं इतकं चांगलं वाटलं ना मला. तर एक असं आहे यामध्ये की आपण कधी कधी नाही का विचार करतो की कशाला जायचं काय, पण असं बर्थडेच असला म्हणून इथं नाही यायचं. मध्यस्तरी तरी मी तरी आता यांना येऊन कधी कधी भेट देत जाईल. खूप चांगलं वाटतं, एक खरं सुख आहे जीवनात. कधीतरी अशा गोष्टी आपण करायला पाहिजेत. आणि बस व्हिडिओ बनायचं थोडंच एक तथ्य होतं की इथं तुम्ही पण यावं, आपल्या आजूबाजूच्या परिसरात जावं. आणि थँक्यू मित्रांनो. आज मी इथं आलो मोतीरामजी चिंचोळकर विद्यालय. एक खरं एक खूप इमोशनली फील होत आहे. एक खूप चांगलं वाटलं. वाढदिवस आहे माझा आज. नॉर्मली आपण बर्थडे घरी करतो, मित्रांसोबत करतो, फॅमिलीसोबत करतो, पण येत नाही, बोलता येत नाही. पण जेव्हा मी यांच्यासोबत मला केक वगैरे कट केला ना, एक मला खूप छान वाटलं आणि इमोशनल फिलिंग्स क्रिएट झाल्या की लाईक असं म्हणजे एक आनंद झाला मला. खरं म्हटलं तर खूप मुलं मस्त हसतात, खेळतात. खरं तरी बड्डे आहे म्हणून मी आलो, पण कधीतरी आता मी तर बड्डे नसताना सुद्धा बऱ्याच वेळ इथे येत जाईल आणि यांच्याशी संवाद साधत जाईल. आपल्या परिसरात कुठं पण असं काही असलं, ओल्ड होस्टेज असलं, असे काही मुलं असले, त्यांना कधी कधी मध्यस्तरी भेट देत जा, खूप आनंद मिळतो. बस तेच थोडंसं मी हा व्हिडिओ बनवून सांगायला तुम्हाला, पण याच्यात पण सुख आहे. थँक्यू.